आंधळ्याला दृष्टी देणं आणि पुन्हा काढून घेणं हे फक्त मामांच्या इच्छेवर अवलंबून होतं. रुकडी गावचा पुनाप्पा शेणगारे यांचा मुलगा बाळू जन्मतःच आंधळा. डोळ्यांनी कधीच जग पाहिलं नव्हतं. एक दिवस बाळू मामांकडे आला. सकाळची खीर झाली होती. मामा आणि मंडळी शांतपणे बसली होती. तेवढ्यात मामा अचानक म्हणाले, बापू, या आंधळ्या बाळूला डोळे देऊ का? क्षणभर सगळे स्तब्ध. बापू थरथरत म्हणाले, द्या मामा. आणि मग मामा बाळूला म्हणाले, मी तुला दिसेल असं करतो, पण एक अट आहे. माझ्या मागून येऊन तू माझी पाठ शिवायची. जर शिवलीस तर डोळे, नाही शिवलीस तर नाही. सगळ्यांना वाटलं, जन्मतः आंधळा मुलगा कसा करणार हे? पण मामांनी बाळूच्या अंगावर भंडारा टाकला आणि त्या क्षणी बाळूला सगळं स्पष्ट दिसू लागलं. पाठ शिवणीचा खेळ सुरू झाला. मामा आणि बाळू 8-10 मिनिटं खेळ झाला. सगळे श्वास रोखून पाहत होते. बाळूला दिसत होतं, पण मामा सापडले नाहीत. मामा भलतेच चपळ होते, क्षणात इकडे क्षणात तिकडे. आणि मग मामांनी पुन्हा बाळूच्या अंगावर भंडारा टाकला. क्षणात बाळू पुन्हा आंधळा. मामा गंभीर स्वरात म्हणाले, या बाळूला दृष्टी दिली तर याच्या हातून 7 खून होतील, म्हणून याला आंधळाच ठेवलेला बरा. बाळू मामांवर मनापासून श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ नुसता पाहू नका.